पावसाचे दिवस म्हटले की बाजारामध्ये भरपूर प्रमाणात भाज्या अवेलेबल नसतातच आणि ज्या असतात त्या खूप महाग असतात. तर दररोज सकाळी मुलांसाठी टिफिनला झटपट बनणारं काय बनवावं हा मोठा प्रश्न असतो. तर नमस्कार मंडळी, मी कांचन नोमीज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत झटपट बनणाराचं कुरडई कांद्याची भाजी, जी तुम्ही पोळीबरोबर, भाताबरोबर किंवा पराठ्याबरोबर पण खाऊ शकतात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. इथे घेतलेल्या आहेत कुरडया. आता महाराष्ट्रीयन लोक म्हटले तर त्यांच्या प्रत्येकाच्या घरामध्ये कुरडई ही वर्षाला केली जाते किंवा नसेल तर मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहे. तर ह्या कुरडई कांदा ऑलरेडी माझ्याकडे हा भुगाच होता. तर तुमच्याकडे भुगा नसेल तर अख्खी कुरडई असेल तर तुम्ही ती तोडून घ्या. त्यामध्ये मी टाकणार आहे तांब्याभर पाणी. हे एकदा स्वच्छ धुणार आहे. नंतर ह्यामध्ये मी पाणी टाकणार आहे आणि 3 ते 4 तास तरी कुरडई छान भिजवून घेणार आहे. आता कुरडई 3 ते 4 तासामध्ये छान नरम होते. तसे कढईमध्ये टाकलेलं आहे थोडंसं तेल. तेलामध्ये टाकलं होतं राई आणि जिरं आणि शेंगदाणे छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेतले होते. त्यानंतर टाकलेलं आहे एक सुकी मिरची, बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो. आता इथे कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे, कारण ह्या भाजीमध्ये दुसरं अजून काही पडणार नाही आहे. तर कांदा आणि टमाटर चांगला फ्राय झाला की त्यामध्ये सुके मसाले टाकणार आहे. तुमच्याकडे जे पण सुके मसाले घरात अवेलेबल असेल ना, तुम्ही इथे वापरू शकतात. इथे मी लाल मिरची पावडर, थोडीशी हळदी, धना जिरा पावडर, गरम मसाला आणि थोडासा मॅगी मसाला टाकला आहे. मॅगी मसाल्याने आपल्या भाजीची चव छान येते, मुलंसुद्धा आवडीने खातील. आता मसाले थोडेसे फ्राय झाले की त्यामध्ये मी पाणी टाकणार आहे 2 ते 3 चमचे आणि तेल सुटेपर्यंत हे व्यवस्थित फ्राय करायचं आहे. तुम्ही ते बघू शकता. छान आपले कांदा, टमाटर आणि मसाले फ्राय झाले की त्यामध्ये मी लगेच टाकणार आहे भिजवलेली कुरडई. हार्डली 2 ते 3 तासांमध्ये कुरडई छान भिजते. जर घाई असेल तर गरम पाण्यामध्ये कुरडई भिजवून घ्या. आता ही कुरडई ह्या भाजीमध्ये मी छान परतून घेणार आहे स्लो गॅसवर 3 ते 4 मिनिटं. 3 ते 4 मिनिटांमध्ये आपली भाजी परफेक्ट अशी रेडी होते. आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ मी इथे कमीच वापरलं आहे, कारण कुरडईमध्ये सुद्धा आधी मीठ असतंच. आणि आता 3 ते 4 मिनिटं ही भाजी मी व्यवस्थित परतून घेणार आहे. मी बघू शकता 3 ते 4 मिनिटांमध्ये भाजी छान परतलेली आहे. तर इथे आपली कुरडईची भाजी रेडी झालेली आहे. वरम भाताबरोबर ही भाजी 1 नंबर लागते. तुम्ही रेसिपी घरी जरूर ट्राय करा. व्हिडिओ कोणताही कारणावर तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोमीज किचन.